ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिवमहापुराणकथेच्या अध्याय 384 मध्ये स्वागत. श्रोते, या अध्यायात आपण पाहणार आहोत 22 महावाक्यांचा अर्थ आणि संन्याशांच्या योगपट्टाचा प्रकार. अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. स्कंद म्हणाला की वामदेवजी, गुरुने शिष्याला पुढील महावाक्य सांगावीत. येथे ती महावाक्य आणि त्यांचा अर्थही प्रस्तुत करत आहे. एक, प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे ब्रह्म उत्कृष्ट ज्ञानस्वरूप किंवा चैतन्य रूप आहे. दुसरा, अहम ब्रह्मास्मी ते ब्रह्म मी आहे. तिसरा, तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस. चौथा, अयमात्मा ब्रह्म हा आत्मा ब्रह्म आहे. पाचवा, ईशावास्यमिदम सर्वम हे सर्व ईश्वराने व्याप्त आहे. सहावा, प्राणोस्मी मी प्राण आहे. सातवा, प्रज्ञात्नात्मा म्हणजे मी प्रज्ञान स्वरूप आहे. आठवा, यदेह तदमूत्र तद्निवह म्हणजे जे परब्रह्म आहे आणि तेच तेथेही परलोकातही आहे. ते तेथे आहे, ते येथेही या लोकातही आहे. नववा, अन्य देव तद्वि दीतादथो अविदितादथी ते ब्रह्म विदित म्हणजेच ज्ञान वस्तूंपासून भिन्न आहे आणि अविदित म्हणजे अज्ञाताच्याही वर आहे. दहावा, एषतम आत्मंतर्यामृत तो तुझा आत्मा अंतर्यामी अमृत आहे. स यशाश्यम पुरुषो यज्ञासावादित्ये स एक तो जो या पुरुषात आहे आणि तो जो या आदित्यात आहे एकच आहे. 12वा, अहमस्मी परब्रह्मम परात्मरम मी परस्वरूप परात्पर परब्रह्म आहे. 13वा, वेदशास्त्र गुरुना तू स्वयमानंदलक्षणम वेदशास्त्रे आणि गुरुजनांच्या वचनांनी हृदयात आनंद स्वरूप ब्रह्माचा स्वतःच अनुभव होऊ लागतो. 14व, सर्वभूतस्थितम ब्रह्म तदेवाहम न संशयम जे सर्व भूतामध्ये स्थित आहे ते ब्रह्म मीच आहे, यात शंका नाही. तत्वम प्राणोहस्मी पृथ्वी या प्राणोहमस्मी मी तत्वाचा प्राण आहे आणि पृथ्वीचा प्राण आहे. अपाच प्राणोहस्मी तेजश्श प्राणोहमस्मी मी जलाचा प्राण आहे, तेजाचा प्राण आहे. 17वा, वायुष्य प्राणोहमस्मी आकाशस्य प्राणोहमस्मी मी वायूचा प्राण आहे आणि आकाशाचा प्राण आहे. 18वा, त्रिगुणस्य प्राणोहमस्मी मी त्रिगुणांचा प्राण आहे. 19वा, सर्वोहम सर्वात्मको संसारी यद्भूतम यश भव्य यदुर्तमानम सर्वात्मकत्वादी द्वितीयम मी सर्व आहे, सर्व रूप आहे, संसारी जीवात्मा आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य हे सर्व माझे स्वरूप असल्यामुळे मी अद्वितीय परमात्मा आहे. 20वा, सर्व खल्विदम ब्रह्मम हे सर्व निश्चितच ब्रह्म आहे. 21वा, सर्वोहम विमुक्तहम मी सर्व रूप आहे, मुक्त आहे. योसो सोहम हंसम सोहमस्मी जे तो आहे तो मी आहे, मी तो आहे तो मी आहे. गुरुने सांगितलेल्या या 22 महावाक्यांवर शिष्याने सतत आणि सर्वत्र ध्यान चिंतन करावे. वामदेवजी, प्रज्ञानम ब्रह्म याचा अर्थ यापूर्वीही सांगण्यात आला आहे. हे महावाक्य ऐतरेय उपनिषदातील आहे. यातील प्रज्ञान शब्द चैतन्याचा वाचक आहे. ब्रह्मेश इंद्र येतपासून तत्वम तत्प्रज्ञानेत्र प्रज्ञानेम प्रतिष्ठितम प्रज्ञानेत्रो लोकम प्रज्ञाप्रतिष्ठा प्रजानम ब्रह्म असे ऐकले जाते. अर्थात या प्रज्ञानरूपा आत्मा ब्रह्म आहे आणि हाच इंद्र आहे. याला सर्व बाजूंनी प्रज्ञा नेत्र आहेत. हा प्रज्ञानरूप ब्रह्मात स्थित आहे. हा प्रज्ञारूप नेत्र असलेला लोक आहे. यामुळे प्रज्ञा म्हणजे ब्रह्म सर्व जगाचा आश्रय आहे. आता अहम ब्रह्मास्मी चा अर्थ सांगतो. अहम पदाचा अर्थ आहे शक्ती स्वरूप किंवा शक्तियुक्त परमेश्वर. अकार सर्व वर्णांचा अग्रणी प्रकाशमान आणि परमशिव स्वरूप आहे. हकार व्योमरूप असल्यामुळे त्याचे शक्तिरूपाने वर्णन करण्यात आलेले आहे. शिव आणि शक्तीच्या संयोगाने निरंतर आनंदाचाच उद्भव होत असतो. मकार त्याच आनंदाचा बोधक आहे. ब्रह्मशब्दाने शिव आणि शक्तीचे सर्वात्मकत्वच स्पष्ट होते. तो शक्तिमान परमेश्वर मीच आहे अशी भावना करावी. हा उपदेश यापूर्वीच करण्यात आलेला आहे. तत्वमसी या वाक्यातील तत्पदाचा अर्थ आणि सोहमस्मी मधील स पदाचा अर्थ एकच आहे. अर्थात तत्पद शक्यात्मक परमेश्वराचेच वाचक आहेत. अन्यथा सोहम वाक्यात विपरीत अर्थाची उत्पत्ती होऊ शकते. कारण अहम पद पुल्लिंगी आहे, त्याचा स पदाबरोबर अन्वय होऊ शकतो. पण तत्पद नपुंसक आहे आणि तत्त्वम पद पुल्लिंगी आहे. परस्पर विरोधी लिंग असल्यामुळे त्या दोघांमध्ये अन्वय होऊ शकत नाही. जेव्हा दोघांचा अर्थ शक्तिमान परमेश्वर असा असेल तरच समान लिंगता असल्याने अन्वयात
पत्ती होणार नाही. जर असे मानले नाही तर स्त्री पुरुष रूप जगाचे कारणही काहीतरी वेगळेच असेल. म्हणून सोहमस्मीचा स आणि तत्वमसीचा तत् हे दोन्ही समानार्थ आहेत. या महावाक्यांच्या उपदेशाने एकाच अर्थाची कल्पना करावी असे विधान आहे. अयम आत्मा ब्रह्मम हे चौथे महावाक्य मांडुक्य उपनिषदातील आहे. यात अयम आणि आत्मा ही दोन्ही पदे पुल्लिंग रूप असल्याने त्यांच्या अन्वयात बाधा नाही. अयम शक्तिमान परमेश्वर रूप आत्मा ब्रह्मस्वरूप आहे असा त्याचा अर्थ आहे. ईशावास्मदिदम सर्वम हे पाचवे महावाक्य ईशावास्य उपनिषदातील आहे. परमेश्वराने रक्षण केलेले असल्यामुळे हे सर्व जग त्याने व्याप्त आहे असा त्याचा भावार्थ आहे. आता प्राणोस्मी प्रज्ञानात्मा आणि यदेवेह तदमूत्रम या महावाक्यांचा अर्थ स्पष्ट करून सांगतो. यातील पहिली दोन वाक्य कौशितकी ब्राह्मणाच्या उपनिषदातील असून ती प्रतर्दनाने दिवोदासाच्या पुत्राला सांगितली आहेत. मी प्रज्ञान स्वरूप प्राण आहे असा त्यांचा एकत्रित अर्थ आहे. येथे प्राण शब्द परमेश्वराचा वाचक आहे. तो येथेही आहे आणि तेथेही आहे असे चिंतन करावे. येथे यत आणि तत् या पदांचा अर्थ क्रमशः यम आणि सम असा आहे. अर्थात तो परमात्मा येथे आहे, तो परमात्मा तेथेही आहे असे सिद्धांत पक्षाचे अवलंबन करणाऱ्या विद्वानांनी म्हटले आहे. उपरियुक्त वाक्यात यदमूत्र तद न्विह या वाक्यांशाचा भाव आहे यो मूत्रस्स इह स्थितम. अर्थात जो परमात्मा इथे परलोकी स्थित आहे तो तेथे म्हणजे या लोकीही स्थित आहे. अशा प्रकारे विद्वानांना आधी सांगितल्याप्रमाणे येथेही परमपुरुष परमात्म स्वरूप हाच अर्थ अपेक्षित आहे. अन्य देव तद्विदितादथो अविदितादथी हे नववे महावाक्य केनोपनिषदातील आहे. ते ब्रह्मविदित म्हणजेच असम्य रूपाने ज्ञात असलेल्या आणि अविदित म्हणजेच यथावत स्वरूपाने ज्ञात नसलेल्या वस्तूंपेक्षा भिन्न आहे असा याचा सरळ अर्थ आहे. यावरून मुक्तिरूप फलाच्या सिद्धीसाठी ज्ञात आणि अज्ञात यांच्या पलीकडे दुसरे काहीतरी तत्व आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु जो आत्मा आहे तो सर्व रूप असल्यामुळे दृश्य अदृश्य अशा कोणत्याही वस्तूंपेक्षा वेगळा असू शकत नाही. यावरून आत्मा किंवा ब्रह्म हे पद शक्तिमान परमेश्वर शिवाचेच बोधक आहे असे मानले पाहिजे. एषतम आत्मंतर्यामृत हे 10वे महावाक्य बृहदारण्यक उपनिषदातील आहे आणि स यश्वायम पुरुषो यश्वासावादित्ये स एकम हे 11वे महावाक्य तैत्तिरीय उपनिषदातील आहे. यांचा एकत्रित अर्थ आहे हा तुझा अंतर्यामी आत्मा स्वयं अमृत स्वरूप शिव आहे. पुरुषांमध्ये जो आनंदमय शंभू आहे तोच सूर्यातही स्थित आहे. त्या दोघांमध्ये काहीही भेद नाही. ते तत्व एकच आहे. त्या तत्वालाच सर्व रूप म्हटले गेले आहे. पुरुष आणि आदित्य या दोन उपाधींनी युक्त असा जो अर्थ केला जातो तो औपचारिक आहे. त्या शंभुनाथाला सर्व श्रुती हिरण्यमय असे संबोधतात. वस्तुतः निर्गुण शिवाला हिरण्यत्व कसे शक्य आहे? तथापि हिरण्यबा हवे नमः यात बाहूसाठी हिरण्य हा शब्द आयोजलेला आहे. तो सर्व अंगांचे उपलक्षण आहे. अशा प्रकारे सर्वांगाचे उपलक्षण नसेल तर त्याला हिरण्यपती म्हणणे कोणत्याही प्रयत्नाने शक्य झाले नसते. छांदोग्य उपनिषदात एषोन्तरादित्ये हिरण्यमयम पुरुषो दृश्यते हिरण्यश्च हिरण्यकेश आप्रणखात सर्व एकम सुवर्णम ही जी श्रुती आहे ती मध्ये आदित्य मंडलात असलेला पुरुष सुवर्णमय व दाढी मिशा असलेला सुवर्णासमान केसांचा आणि नखापासून केशाग्रापर्यंत सर्वांच्या सर्व सुवर्णमय प्रकाशमान आहे असाच वर्णन केलेला आहे. तो हिरण्यमय पुरुष साक्षात शंभूच आहे. आता अहमस्मी परम ब्रह्म परात्परम या 12व्या महावाक्याचे तात्पर्य सांगतो. येथे अहम पदाचा अर्थ शक्यात्मक शिव असा असून तो मी आहे असे सांगून वाक्यार्थ पूर्ण केलेला आहे. त्या शक्यात्मक शिवाला सर्वात उत्कृष्ट आणि सर्व स्वरूप परब्रह्म म्हटले गेले आहे. त्याचे 3 प्रकार आहेत पर, अपर आणि परात्पर. रुद्र, ब्रह्मा आणि विष्णू हे 3 देव श्रुतीने सांगितले आहेत. तेच क्रमशः पर, अपर आणि परात्पर रूप आहेत. या तिघांपेक्षाही जो श्रेष्ठ देव आहे तो शंभू परब्रह्म शब्दाने निर्देशित केलेला आहे. वेदशास्त्र गुरुना तू स्वयमानंद लक्षणम हे 13वे महावाक्य आहे. याचा अर्थ आहे की वेदशास्त्र आणि गुरु यांच्या वचनांच्या अभ्यासाने शिष्यांच्या हृदयात स्वतःच पूर्णानंदमय शंभूचा प्रादुर्भाव होतो. सर्व भूतस्थितम ब्रह्म तदेवाहम न संशयम हे 14वे महावाक्य आहे. याचा अर्थ आहे की सर्व भूतांच्या हृदयात विराजमान असलेला शंभू ब्रह्मरूप आहे आणि तो मी आहे यात शंका नाही. आता तत्स्वस्यम प्राणोहमस्मी या 15व्या महावाक्यापासून सर्वोहम सर्वात्मको या 19व्या महावाक्यापर्यंत एकत्रित अर्थ सांगतो. मी शिवच सर्व तत्व समुदायाचा म्हणजे आत्मतत्व, विद्यातत्व आणि शिवतत्वाचा प्राण आहे. मी पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या सर्वांचा प्राण आहे. मी त्रिगुणांचा प्राण आहे. सर्व काही मीच आहे. मीच सर्वात्मक सर्व स्वरूप आहे.
मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात सूक्ष्म पुरुष रूपाने वास करणारा आत्मा आहे. भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ हे माझेच स्वरूप आहेत. सर्व वै रुद्रम, सर्व काही रुद्रच आहे. ही श्रुती साक्षात शिवमुखाने प्रगट झाली आहे. यावरून सर्व काही मीच असल्यामुळे हे सर्व विश्व माझेच स्वरूप आहे. मी आपपर भेदरहित आहे, सर्वात्मक आहे, म्हणून मीच अद्वितीय आत्मा आहे. सर्व खल्विदम ब्रह्म हे 20वे महावाक्य छांदोग्य उपनिषदातील आहे. हे सर्व निश्चितच ब्रह्म आहे असा याचा अर्थ आहे. सर्वोहम विमुक्तोहम हे 21वे महावाक्य आहे. याचा अर्थ आहे की मी भावरूप असल्यामुळे पूर्ण आहे, नित्यमुक्त आहे. पशु संसारी जीव माझ्याच कृपेने मुक्त होऊन माझ्या स्वरूपास प्राप्त होतात. यो सम सोहम हंसम सोहमस्मी हे 22वे महावाक्य आहे. याचा अर्थ आहे की जो सर्वात्मक शंभू आहे तो मी आहे, मी शिवरूप आहे. अशा प्रकारे या सर्व महावाक्यांचा सारगर्भित अर्थ भगवान शिवच आहेत. योसाव सोह पुरुषम सोहमस्मिती ही ईशावास्य उपनिषदातील श्रुती आहे. तिचा प्रतिपादित अर्थ शिवाच्या एकतेचेच ज्ञान प्रदान करणारा आहे. गुरुने आपल्या शिष्याला यांचा आदरपूर्वक उपदेश करावा असो. त्यानंतर गुरुदेवांनी आधारासहित शंख घ्यावा, तो फटने आणि भस्माने शुद्ध करावा. त्याला आपल्यासमोर चौकोनी मंडलात स्थापन करावे. ओंकाराचा उच्चार करून त्यास गंध लावावे. वस्त्र लपेटून त्यात सुगंधी जल भरावे. प्रणवाचा उच्चार करत त्याचे पूजन करावे. पुन्हा एकदा प्रणवाचा 7 वेळा उच्चार करून त्या शंखाला अभिमंत्रित करावे. मग शिष्याला उद्देशून म्हणावे की वत्सा, जो थोडासा जरी भेदभाव करतो, अंतर ठेवतो, त्याला भयप्राप्ती होते, असा श्रुतींचा सिद्धांत आहे. म्हणून तू आपल्या चित्ताला सुस्थिर करून निर्भय हो. त्यानंतर महादेवांचे ध्यान करत आपला शिष्य शिवस्वरूप आहे या भावनेने त्याची पूजा करावी. त्याच्या आसनाची पूजा करावी. त्याच्या ठाई शिवमूर्तीची कल्पना करावी. मस्तकापासून पायापर्यंत सद्योजात आदी 5 मंत्रांचा न्यास करावा. शिष्याच्या शरीरात मस्तक, मूक आणि कलांच्या भेदाने प्रणवाच्या 38 कलांचाही न्यास करावा. त्याच्या मस्तकावर शिवजींचे आवाहन करावे. स्थापनी आदी मुद्रा दाखवाव्यात. अंगन्यास करून आसनपूर्वक 16 उपचारांनी कल्पना करावी. खिरीचा नैवेद्य अर्पण करून ओम स्वाहा असा उच्चार करावा. त्याला चूळ भरण्यास पाणी द्यावे. आचमनास पाणी द्यावे. अर्घ द्यावे. धूप व दीपाने ओवाळावे. शिवजींच्या 8 नामांची पूजन करून वेदपाठादी ब्राह्मणांसमवेत ब्रह्मविदामा नोती परम आणि भृगुवे वारुनिह या अध्यायांचा जप करावा. त्यानंतर महानारायण उपनिषदातील यो देवानाः प्रथमं पुरस्तात येतपासून तत्स प्रकृती लीनस्य यम परम स महेश्वरम येतपर्यंत मंत्राचा पाठ करावा. कल्हार आदी पुष्पांची मोठी माळ घेऊन शिष्यासमोर उभे राहावे. शिवनिर्मित पंचमुख स्वरूप प्रतिपादक शास्त्रांच्या सिद्धी स्कंदाचा हळूहळू जप करावा. अनुकूल चित्ताने पूर्णोहम मंत्रापर्यंत जप करून ती माळ शिष्याच्या गळ्यात घालावी. त्याची भाळी तिलक लावावा. संप्रदायाच्या विधीनुसार त्याच्या सर्वांगाला चंदनाचा लेप लावावा. त्याला श्रीपादयुक्त नाम देऊन छत्र व पादुका अर्पण कराव्या. त्याला व्याख्यान देण्यासाठी आणि आवश्यक कर्म करण्यासाठी गुरुआसन ग्रहण करण्याचा अधिकार द्यावा. मग गुरुदेवांनी त्या शिवरूपी शिष्यावर अनुग्रह करून म्हणावे की तू नेहमी समाधीस्थ राहून मी शिव आहे असे ध्यान करत राहा. त्यानंतर त्याला नमस्कार करावा. संप्रदायाच्या मर्यादेला अनुसरून इतर लोकांनीही त्याला नमस्कार करावा. शिष्यानेही उठून आपल्या गुरूंच्या गुरूंना आणि त्यांच्या शिष्यांना नमस्कार करावा. मग आपल्या गुरुसमोर मौन धारण करून विनम्र भावाने उभे राहावे. तेव्हा गुरुदेवांनी त्यास पुढील प्रमाणे उपदेश करावा. वत्सा, आजपासून तू सर्व लोकांवर अनुग्रह करत राहा. जर कोणी शिष्य होण्यासाठी आला तर आधी त्याची परीक्षा घे. मग शास्त्रविधीला अनुसरून त्याचा शिष्य म्हणून स्वीकार कर. रागादी दोषांचा त्याग करून नेहमी शिवचिंतन करत राहा. श्रेष्ठ संप्रदायाच्या सिद्ध पुरुषांची संगत धर. प्राणसंकट आले तरी शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण भोजन करू नकोस. गुरुभक्तीचा आश्रय घेऊन सुखी राहा. वामदेवजी तुमच्यावरील स्नेहामुळे अत्यंत गोपनीय असूनही मी या योगपट्टाचा प्रकार तुम्हाला सांगितला. ओम नमः शिवाय.